मित्रांनो, अशा पद्धतीने भिंतीवर पुट्टी घातली जाते. हे बघा, डबल कोट भिंत केलेली आहे आपण या ठिकाणी पुट्टी भरून. फिनिशिंग बघा. हे आमच्या तात्या सध्याला सिलिंग घासतात तिथं. तात्या किती राहिली सिलिंग घासायची? थोडे राहिले भाऊ. थोडी किती? या नाही थोडी. व्यवस्थित घासा, धारापारा व्यवस्थित काढा. बाकी अशी व्यवस्थित पुट्टी भिंतीवरती घासून घ्यायची आहे. पुट्टी जरी व्यवस्थित नाही घातली तर भिंतीला फिनिशिंग येणार नाही. आपला कलर किती जरी चांगला मारला तर तो काही व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे पुट्टी घासताना व्यवस्थित घासायची आपल्याला. आणि चाकूवानी कामं नाही करायचे बरं का. यातला व्यवस्थित घासा, दारीपुरी बघते व्यवस्थित. असं पत्र्याने व्यवस्थित सगळ्या धारी करून घ्यायच्या. आता तुम्हाला दाखवतो घासलेली भिंत कशी असते ती. ही भिंत घासलेली फिनिशिंग बघा. हे बघा, एवढं धुपान होतंय, इतकी धूळ होती, पण तरी पण आम्ही काम करत आहोत. गिरणीत काम केलेलं बरं. गिरणीत काम करणं तिथं काम करणं सेम. आमच्या तात्याला तर सगळं काम होईल. होय, गिरणीत काम केलेलं आहे का? हो. फरक काय? पण परवडत नाही गिरणी. इकडं परवडत होतं. आपल्या कंपनी सगळ्या लेबरच्या 80 भाऊ. 2 मिनिटं. आपली इथं सुट्टी किती वाजता होती सांग बरं? 5 वाजता. आणि कामाला किती वाजता जातो? 10 वाजता. बघितलं का भाऊ, आमच्याकडे 5 वाजता सुट्टी होती. 5 वाजता लेबर खुश, मालक खुश, काम करून रुकत, कामाशी काम. फक्त मावळा गायच्या फायला आम्ही थांबतो आणि जेवायला थांबतो. होय तात्या, चहा आपण 2 टाइम भेटतो. येताना चहा, जाताना चहा भेटतो का नाही? मग क्वालिटी चहा. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कलर करायच्या अगोदर आहे ना, भिंती व्यवस्थित घासून घ्यायची पुट्टी भरल्यानंतर. हे बघा, डबल कोट पुट्टीची फिनिशिंग. आता घासलं ना डायरेक्ट कलर होणार इथं. तर तुम्ही जरी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. आणि आपल्या घराचं जर कलर काम असेल तर आमचे संपर्क साधा. नंबर तुमच्या स्क्रीनवर आहे. धन्यवाद.